दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 6 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा मृत्यू. इंडोरे गावावर शोककळा. दिंडोरी येथील शिवाजीनगरमध्ये स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना रात्री 10 वाजेच्या सुमारास कार क्रमांक MH15JS 1053 विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात इंदोरे येथील 6 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यात सुनील दत्तू दरगोडे, रेश्मा सुनील दरगोडे, आशा दरगोडे, सृष्टी दरगोडे, श्रेयस दरगोडे, श्रद्धा दरगोडे, श्रावणी दरगोडे, गुणवंती दरगोडे आदींचा समावेश आहे. रात्री घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाने शर्तीचे प्रयत्न करून क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढली. मृतदेह दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मंत्री नरहरी जिरवाळ, मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली. गिरीश महाजन यांनी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. ग्रामीण रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांनी गर्दी केली होती. इंदोरे गावातील स्मशानभूमीत 9ही मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण इंदोरे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. एकाच कुटुंबातील जवळपास 9 जण, म्हणजे त्याच्यामध्ये 3 ॲडल्ट आहेत आणि 6 पालकं आहेत. म्हणजे 12 वर्ष, 14 वर्ष, 8 वर्ष कोचिंग क्लासेस आणि रात्री आणि त्या रस्त्याच्या मधोमध, म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे, एकदम सुंदर रस्ता आहे. त्याच्या सेंटरला एवढी मोठी विहीर, म्हणजे मोठ्या डायमीटरची, छोटी नाही की त्यात 2-3 गाडी जाऊन बसतील, एवढ्या मोठ्या डायमीटरची विहीर ही आतापर्यंत राहिली कशी. त्यामध्ये पाणी आहे भरपूर. त्याचं कठडंसुद्धा अगदी फुटभरच वर जमिनीपासून. त्यामुळे रात्री ड्रायव्हर आला आणि मला वाटतं त्याच्याकडून ती चूक झाली म्हणावं किंवा त्या लक्षात आलं नाही. रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही की गाडी जी आहे अर्टिका ही डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जणं त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही घटना अतिशय गंभीर आहे. ते मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे. त्याचं कसं होऊ शकतं? त्याची सगळी चौकशी केली जाईल. जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत. त्याची चौकशी, सखोल चौकशी केली जाईल. त्यांची विहीर आहे, समोरच ते राहत आहेत, त्यांच्यासुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल. कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडलं जाणार नाही. आणि याचबरोबर अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. साधारण कुटुंबातले सगळे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री मोदींची मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलं आहे. त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे, काल जी काही दुःखद दुर्दैवी घटना झालेली आहे त्याच्यामध्ये 6 विद्यार्थी आणि त्यांचे 3 पालक असं अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे. जागेलाही आता भेट द्यायला आम्ही जातो आहोत. या संदर्भामध्ये आता तुम्ही जो काही मुद्दा उपस्थित केला, काय कठडा वगैरे, तिथं पाहणी करू. या सगळ्या गोष्टींची चौकशी त्या ठिकाणी होईल. साधारणपणे अगदी 5वीच्या पासून तर 4थीपासून तर 8वीपर्यंतचे हे विद्यार्थी आहेत. आणि एका क्लासेसच्या स्नेहसंमेलन आटपून ते घरी गावी परत जात होते आणि त्याच वेळेस ही दुःखद घटना त्या ठिकाणी झालेली आहे. या घटनेची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेली आहे. आम्ही सर्वजण या दुःखी कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि या परिवाराला त्या ठिकाणी मदतही देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे. यात कारवाईची देखील मागणी करण्यात येते की ज्यांनी या सगळ्या तिथे सरकारी अधिकारी असेल ज्यांनी या कामात तिथे, कारण तिथे मोठा एक रस्ता तयार झालेला, त्यांना देखील त्याकडे विहिरीकडे दुर्लक्ष केले. कारण त्यात विहीर दिसतच नाही रस्त्याने चालतात. म्हणजे विहीर, रस्ता, सिमेंट रस्ता, विहीर आणि पुन्हा सिमेंट रस्ता, आधी कारवाई व्हावी अधिकाऱ्यांवर. नाही, निश्चितपणे आता स्थानिक पातळीवरचे नागरिक ज्या पद्धतीने सूचना मागणी करतील
त्याप्रमाणे विषय पुढे नेऊ. वीर मालकावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे, पण ग्रामस्थांची संतप्त अशी बघा, मागणी- मी आत्ता आलो. मला सकाळी ही घटना कळाल्याच्या नंतर मला वाटतं की विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांच्यासाठी ही दुःखद बाब आहे. आता या सर्व गोष्टींची मी स्वतः माहिती घेईल आणि ज्या स्थानिक नागरिकांच्या ज्या काही भावना असतील त्या भावना त्यांच्या मागणीप्रमाणे पुढे नेईल. AN न्यूज मराठी, दिंडोरी.